पालघरच्या तांदूळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेले डहाणू, वसई आणि नालासोपारा इथले 6 पर्यटक वाट चुकले आणि त्यामुळे ते जंगलात अडकले होते। 112 या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सफाळे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरा शोध मोहीम राबवून या सगळ्या पर्यटकांची सुखरूप सुटका केली आहे। हे सगळे जण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर किल्ल्यावर दिशादर्शक फलक नाहीये, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय झाल्याचं समोर आलं आहे। आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांच्याकडून। जितेंद्र, नेमकं काय घडलं होतं, किती वाजता हे सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी किल्ल्यावर गेले आणि पोलिसांनी एकूणच त्यांचा शोध कसा घेतला? नक्कीच कालपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका जो आहे तो आता जनजीवनावर देखील बसलेला पाहायला मिळतोय। काही ट्रेकर्स जे आहेत ते तांदूळवाडीच्या किल्ल्यावर गेले होते, मात्र अंधार झाल्यानंतर ते कुठेतरी रस्ता भटकले, त्यांना रस्ता मिळत नव्हता आणि पुन्हा मग त्यांनी 112 या क्रमांकावर मदत मागितली। त्याच्यानंतर तात्काळ सफाळे पोलीस जे आहेत ते तांदूळवाडी किल्ल्याच्या परिसरात पोहोचले आणि त्यानंतर त्यांना वाट शोधत त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलेलं आहे। आताही पावसाचा जोर कायम आहे। अनेक ठिकाणी आता प्रशासनाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावर बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। गेल्या 24 तासापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर जे अनेक ग्रामीण भागातले छोटे रस्ते असतील किंवा पूल असतील हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात आलेलं आहे, गरज असेल तरच, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आज आणि उद्या पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे तो हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे। तर आज खबरदारी म्हणून शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।